आणि कोर कटिंग आपण करतो आणि जी काही वेगवेगळी प्रकरणं आहेत ते सांगून आपल्याला वेळ घेत नाही, पण आमचे महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती. सगळ्यांनी खूप मेहनत करून चांगली योजना तयार केली आहे आणि याकरता 1000 कोटी रुपये आपण राखून ठेवलेले आहेत बजेटमध्ये आणि जेवढे लागत जातील तेवढे पैसे आपण देऊ. कारण शेतपाणंद रस्ते हा सगळ्या शेतकऱ्यांकरता आणि ग्रामीण भागाकरता एक महत्त्वाचा विषय आहे आणि आपली जुनी योजना जी कॉन्व्हर्जन्सची आहे, ज्याच्यामध्ये नरेगा म्हणजे आता जी रामजी ती चालूच राहणार आहे, ती काही आपण बंद करणार नाही आहोत, पण या योजनेमुळे अत्यंत वेगाने आपल्याला हे काम करता येईल. एक विषय आला की गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात सामाजिक न्यायाला 38% कमी निधी दिला. हे काही खरं नाही आहे. सामाजिक न्यायाला आपण मागील वर्षीपेक्षा जास्त निधी दिलेला आहे आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर हेही खरं नाही आहे की पैसे खर्च झाले नाही, किंबहुना अजून या ठिकाणी 31 मार्च यायचा आहे, पण वितरित निधी जो आहे तो जवळपास 76% आहे आणि त्या 76%च्या 87% एवढे पैसे खर्च झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे की सगळा हिशोब 31 मार्च पर्यंत येईल, त्यावेळेस याची जुळणी होईल. त्यामुळे कुठेही याच्यामध्ये कपात किंवा हे पैसे खर्च झाले नाहीत अशी परिस्थिती असणार नाही. यासोबत आदिवासी विकास विभागाचा जर आपण विचार केला तर त्याही ठिकाणी हीच परिस्थिती आहे. जवळपास 83% निधी आपण वितरित केलेला आहे, खर्च 70% झालेला आहे, पण 31 मार्च पर्यंत आपल्याला माहिती आहे की उर्वरित खर्च आपला तो त्या ठिकाणी बुक होतो. त्यामुळे कुठेही आपण या दोन्ही निधीमध्ये कपातही केली नाही, खर्चामध्ये 38% 40% वगैरे नाही, 83% आतापर्यंत हा खर्च आपला पोचलेला आहे आणि या सगळ्या योजना ज्या आहेत त्या योजनाला आवश्यक तो निधी आपण दिलेला आहे. क्रीडा प्रबोधिनीच्या संदर्भातही चांगला मुद्दा जयंतराव आपण उपस्थित केला आणि निश्चितपणे आपण क्रीडा प्रबोधिनीवर मोठ्या प्रमाणात खर्च करतो आहोत आणि आपले साधारणपणे जी काही या ठिकाणी परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स देखील चांगला आहे. अर्थात आपण जे सांगितलं 23-24चा परफॉर्मन्स हा आपला खूपच चांगला होता. बाकी 22-23, 24-25, 25-26 हे जवळपास सारखे आहेत, पण 23-24ला मात्र आपण 122 पदकं मिळवली होती. त्यामुळे निश्चितपणे तसाच परफॉर्मन्स दरवर्षी कसा करता येईल या संदर्भात त्याच्यामध्ये लक्ष घालण्याचं काम आपण करू. जलसंपदा विभागाच्या संदर्भात देखील सांगत असताना मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की सातत्याने आपण म्हणतो की तुमचं किती सिंचन क्षमता निर्माण झाली हे तुम्ही सांगत नाही आणि मग त्याचे आकडे नाहीत आणि इतके पैसे खर्च होतात आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की आपला जो जल आराखडा आहे त्या जल आराखड्यामध्ये महाराष्ट्राची अंतिम सिंचन क्षमता 81 लाख हेक्टर इतकी आपण त्या ठिकाणी अंदाजित केलेली आहे की अंतिम पोटेन्शियल किती जे आपण प्राप्त करू शकतो तर ते 81 लाख हेक्टर आहे. अर्थात आता हे चेंज होणार आहे, कारण हे 81 लाख हेक्टर आपण ज्यावेळेस पकडलं त्यावेळेस आपण नदीजोड प्रकल्प पकडले नव्हते. तर नदीजोड प्रकल्पाशिवाय 81 लाख हेक्टर आपली अंतिम सिंचन क्षमता आहे. त्यापैकी आता जून 2024 अखेरपर्यंत पूर्ण आणि आताचे बांधकामाधीन प्रकल्प याच्या माध्यमातून जी सिंचन क्षमता आपण निर्माण केलेली आहे ती आहे 57 लाख हेक्टर. म्हणजे अंतिम सिंचन क्षमतेच्या 70% 70% आपण सिंचन क्षमता तयार केलेली आहे. आणि अगदी मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याचं कोणी बोललं म्हणून सांगतो, मराठवाड्याची अंतिम सिंचन क्षमता ही 17 लाख हेक्टर आहे. त्यापैकी 12.68 लाख हेक्टर आपण तयार केली आहे आणि 2.43 लक्ष हेक्टरची कामं चालली आहेत. म्हणजे दोन्ही मिळून 17 लाख हेक्टर पैकी 15 लाख हेक्टरची सिंचन क्षमता आपण अचीव करणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये
मला असं वाटतं की आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं जी आहेत ही कामं चाललेली आहेत, ज्यामध्ये 3123 लघु प्रकल्पांपैकी या ठिकाणी 3000 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. 69 मोठ्या प्रकल्पांपैकी नाही, एक मिनिट काहीतरी चुकतं, थांबा. 110 लघु आणि 69 मोठे इतके प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत. बाकी आपले प्रकल्प जे आहेत ते बांधकामाधीन आहेत. आणि यासोबत नदीजोड प्रकल्प जे आहेत ते अत्यंत वेगाने पुढे चालले आहेत. विशेषतः मराठवाड्याकरता जो वरदान ठरणार आहे, उल्हास खोऱ्याचं पाणी हे मराठवाड्यामध्ये नेण्याच्या संदर्भात आपला जो प्रकल्प होता, याचा प्री फिजिबिलिटी रिपोर्ट आता आलेला आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो, आपण अपेक्षित केलं होतं 54 टीएमसी पाणी, पण प्री फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये 78 टीएमसी पाणी हे उल्हास खोऱ्यातनं आपल्याला मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात नेता येईल. 87,000 कोटी रुपयाचा प्रकल्प असणार आहे. आता प्री फिजिबिलिटी रिपोर्ट हा आल्यामुळे आणि तो वायबल आल्यामुळे आता याचा डीपीआर बनायला सुरुवात झाली आहे. पुढच्या 4 महिन्यामध्ये याचा डीपीआर बनवून मग त्याला सगळ्या मान्यता आम्ही घेऊ. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो काही दुष्काळ मुक्तीकडे आपली जी वाटचाल चालली आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने चालली आहे. दमणगंगा, वैतरणा, गोदावरी नदीजोड प्रकल्प 5.68 टीएमसी हा पुढे गेलेला आहे. जवळपास 33,000 क्षेत्राला त्याचा लाभ होणार आहे. दमणगंगा, एकदरे, गोदावरी नदीजोड प्रकल्प 3.55 टीएमसी अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात ही सिंचन क्षमता आपण तयार करू शकणार आहोत. आणि दमणगंगा, पिंजाळ त्याही संदर्भात आता आपण याचं रिइंजिनिअरिंग सुरू केलं आहे. कारण या प्रकल्पाचं म्हणजे खरं तर 1980च्या नॅशनल प्रॉस्पेक्टिव्ह प्लॅनमध्ये आलेला हा ज्यावेळेस 80 साली 30 आंतरराज्यीय नदीजोड प्रकल्प हे सरकारने मान्य केले, त्यातला प्रकल्प आहे दमणगंगा पिंजाळ. पण त्याचं काही झालं नव्हतं. आपण ते आता अंतिम टप्प्यात आणलेलं आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुजरातमधलं सबमर्जन्स असल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात तिथनं आपल्याला कॉर्पोरेशन मिळत नव्हतं, किंबहुना ते आपल्याला कंपेन्सेटरी पाणी मागत होते. आणि आपल्या राज्याने ती भूमिका पहिलेपासून घेतली होती की आम्ही ते देणार नाही. आणि म्हणून आता याचं रिइंजिनिअरिंग आम्ही केलं आणि सबमर्जन्स चेंज केला. त्यामुळे आता त्यांच्या सबमर्जन्सची आवश्यकता न पडता आपण कशा पद्धतीनं हा करू शकू. त्यामुळे मला असं वाटतं की आता या संदर्भात प्राथमिक सर्वेक्षण झालंय आणि पुढच्या टप्प्यामध्ये आता आपण याचाही डीपीआर तयार करणार आहोत. वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्प तर मी सांगितलाय. या ठिकाणी 63 टीएमसी पाणी याला आता सगळ्या मान्यता झालेल्या आहेत. याचा डीपीआर झाला, याला प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यामुळे आता याचं टेंडर बोलवण्याचं म्हणजे फायनान्शियल क्लोजर आणि टेंडर हे काम आता या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत. लेंडी प्रकल्प असेल, लोणी सावंगी, सिद्धेश्वर, निम्न दुधना या सगळ्या प्रकल्पाच्या संदर्भात मागच्याही काळामध्ये मी सगळी माहिती दिलेली आहे. आणि म्हणून तर मुख्यमंत्र्यांच्या या भाषणावर आपलं लक्ष राहील. एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी.